परान्न घेतल्याने काय तोटा किंवा नुकसान होते जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत, त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळाव्यास हवे। पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही। कुणाकडे अन्न ग्रहण करावे आणि कुणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत। अन्न हे दोष अथवा वासना वाहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहमी येते। सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दुरागामी परिणाम दिसून येतात। का असं सांगितलं असेल? कुणाकडे केवळ जेवण्याने असं काय तोटा किंवा नुकसान होते? अनेक उदाहरणे यात दाखला देत येतील, नकारात्मकता आणि सकारात्मकता देखील। थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे। ब्रह्मावर्तास आप्पा खाडीलकर नावाचा एक ब्राह्मण होता। त्याला एकदा रक्ताची हगवण सुरू होऊन तो फार अशक्त झाला। त्यावेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचक पक्वानाचे तयार करून ते अन्न मुलांवरून उतरवून कोणास तरी खायला घाला, म्हणजे तुमचा मुलगा बरा होईल। हे ऐकून आप्पाच्या आईने तसं अन्न आपल्या मुलांवरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलवून जेवू घातले। याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला। थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मवर्तास होते। त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले, तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे, तू यातून बरा होशील असे दिसत नाही। यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले, पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य। शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहवासन झाले। हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम। दत्त महात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूड असा पुत्र जेवला, तेव्हा सतीच्या हाताने मिळता अन्न तया भ्रम गेला निघून असे म्हटले आहे। हा अन्नाचा सकारात्मक परिणाम। प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरिता आले होते। दत्त महाराजांना आग्रहाने जेवू वाढल्याने फळ हे मोक्ष स्वरूप होते। यापेक्षा अधिक कोणते फळ असेल? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृत क्रिया उपयुक्त ठरते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।